आयुर्वेदामध्ये ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे, ती अगदी खरं आहे. तर याची जाणीव आपल्याला उन्हाळ्यामध्येच होते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक लागत नाही किंवा जेवायची अजिबात इच्छा होत नाही, तर आपण त्यावेळेस 2 ग्लास जरी ताक पिलं तरी आपल्याला बरं वाटतं आणि उन्हाचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर ताक पाचकसुद्धा आहे. तर आज आपण मसाले ताक करण्यासाठी मसाला कसा करायचा ते बघू. इथे पॅनमध्ये मी 4 मोठे चमचे भरून धने घेतलेले आहे. यातच आपल्याला 3 चमचे जिरे घ्यायचे आहे. 1 छोटा चमचा भरून ओवा घेतलेले आहे. यातच आपल्याला दालचिनीचे तुकडे घालायचे आहे 2. त्यानंतर 3 ते 4 लवंग घेतल्या व 1 छोटा चमचा भरून काळी मिरी घेतली. इथे आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून आपलं साहित्य करपणार नाही किंवा जळणार नाही. तर आपल्याला अगदी व्यवस्थित भाजायचं आहे. इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे आता गॅसची फ्लेम बंद करते व आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, थंड झाल्यावरती आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याची बारीक पावडर करायची आहे. इथे मी आपलं भाजलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. यातच आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. त्यातच आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे व 2 चमचे इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ देखील खूप पाचक असते व आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते, त्यामुळे काळं मीठ वापरायला पाहिजे. यातच मी थोडंसं सुंठचा तुकडा टाकलेला आहे. जर तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर तुम्ही अर्धा छोटा चमचा भरून सुंठ पावडर टाका व अशा प्रकारे मिक्सरला बारीक फिरवून घ्या. तर इथे मसाला ताकसाठी आपली पावडर तयार झालेली आहे. आता मी दही घेतलेलं आहे. तर मी इथे दही रात्री बनवलेलं होतं, आपलं घरचं शुद्ध दही घेतलेलं आहे. यात आपल्याला 2 मोठे चमचे भरून दही टाकायचं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ताक करायचं असेल तर तुम्ही दही जास्त घेऊ शकता. यातच 1 हिरवी मिरची घेतली, आल्याचं तुकडं घेतलं व पुदिन्याचे पानं घेतले. त्यानंतर मी इथे बर्फ घेतलेला आहे. यातच आपल्याला 2 ग्लास भरून पाणी टाकायचं आहे. तर मी इथे थंड पाणी घेत आहे माठातलं. तुम्हाला जर फ्रीजमधलं घ्यायचं असेल तर फ्रीजमधलंही घेऊ शकता. त्यानंतर ताकाची कन्सिस्टन्सी बघा, जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणीही घेऊ शकता. तर इथे मी परत 1 ग्लास भरून पाणी घातलं व आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो 1 चमचा भरून घातलेला आहे. आणि यामध्येच थोडंसं तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठही टाकू शकता. माझं प्रमाण अगदी बरोबर होतं, त्यामुळे मला मीठ टाकायची गरज वाटली नाही. तर अशा प्रकारे आपलं चटपटीत मसाले ताक तयार झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला जेवायची इच्छा नसेल तर तुम्ही 1 ग्लास ताक जरी पिलं तरी तुम्हाला खूप छान वाटेल व थंडावा येईल शरीराला. तर अशा प्रकारे इथे मसाले ताक बनवून तयार झालं. ही पावडर तुम्ही एका वेळेस बनवून स्टोअर करून घेऊ शकता. 2 महिने आरामात चालते आणि जेव्हाही तुम्हाला मसाला ताक बनवायचा आहे तेव्हा ही पावडर तुम्ही वापरून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे आपला मसाला ताक आणि मसाले ताकसाठी बनवलेला मसाला तयार झालेला आहे. चला तर भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.